नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर येथील केडगाव बायपास रोडवरील एका निर्जन स्थळी एका 1 वर्षीय युवकाचे अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले। इतकेच नव्हे तर त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला। या घृणास्पद घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पीडित युवकाच्या फिर्यादीवरून 12 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच आता या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत। माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी दातरंगी मळा येथील श्री सूर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने दत्त मंदिरात महाआरती आणि भाविकांनी भगवान श्री दत्तात्रयाला साकडे घातले। अरुणकाका जगताप यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते विविध ठिकाणी प्रार्थना करत आहेत। याच पार्श्वभूमीवर दातरंगी मळा येथील श्री सूर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून दत्त मंदिरात विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। आजची 121वी आरती आपल्या नगर शहराचे लाडके आणि या भागावर सातत्याने प्रेम करणारे आमदार अरुणकाका जगताप यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी या ट्रस्टने ही आरती या ठिकाणी ठेवली होती। गेल्या 12 दिवसापासून अरुण काका हे पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन राहिलेले आहेत। त्यांचा उपचार सुलभ रीतीने व्हावा, त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं आणि जसे ते नगरहून पुण्याला गेले बरे होऊन त्याच पद्धतीने ते नगर शहरामध्ये त्यांचं आगमन व्हावं ही धारणा धरून दत्त महाराजांकडे आज सर्व ट्रस्टचे मंडळी त्यांचे चाहते यांनी साकडं घातलेलं आहे की लवकरात लवकर आमच्या अरुण काकांना दत्त महाराज बरं करा आणि नगरला परत पाठवा ही आशा धरून आज या ठिकाणी ही महाआरती करण्यात आलेली आहे। या महाआरतीनंतर त्या ठिकाणी प्रसादाचा कार्यक्रम बी सुरू झालेला आहे। निश्चित हे जागृत दत्तस्थान आहे। या ठिकाणी केलेली मनोकामना ही पूर्ण होत असते। ती धारणा आमची सर्वांची असल्यामुळं आज या ठिकाणी दत्त महाराजांना साकडं घातलेले की अरुण काका यांना या आजारातून मुक्त करा आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो ही दत्त महाराज चरणी आम्ही सर्वांनी प्रार्थना केलेली आहे। मुक्ती गुरुदत्त दिगंबर विकास प्रतिष्ठान ट्रस्ट नालेगाव दातरंगी मळा या ठिकाणी अरुण काका जगतापच्या तब्येतीसाठी सर्वांनी मिळून सामुदायिक आरती स्वरूपात केलेली आहे। त्यांना दीर्घ आयुष्य लाभो ही दत्तचरणी प्रार्थना। श्री सूर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठान ट्रस्ट आजची ही 121वी गुरुवार आपण आरती दर गुरुवारी आरती करतो। तर 121वी गुरुवारी आपल्या विधान परिषदेचे आमदार आपले सर्वांचे लाडके त्या दातरंगी माळावर सदैव प्रेम करणारे आमचे अरुण काका जगताप यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावं आणि ते आपल्या सामील व्हावं आणि त्यांच्या समाजकार्याला सुरुवात करावी अशी आम्ही दत्तचरणी या ठिकाणी प्रार्थना केली आणि ते लवकरात लवकर बरे होऊन आपल्यात येतील हीच आम्ही दत्तचरणी प्रार्थना करून सर्व कार्यकर्त्यांनी सामुदायिकरित्या या ठिकाणी आरती संपन्न केलेली आहे। अहिल्यानगर येथील पहिली मंडळी चर्चमध्ये गुड फ्रायडे निमित्त प्रार्थना आणि उपासना करण्यात आली। यावेळी उत्तम शुक्रवारचा संदेश रेव्हरंड अभिषेक पारकर यांनी दिला। चर्च ऑफ होली एंजल्स पुणे येथील रेव्हरंड अभिषेक पारकर यांचे प्रवचन झाले। तसेच उत्तम शुक्रवार हा दिवशी अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी येशू ख्रिस्तांनी जे 7 शब्द वधस्तंभावरून उच्चारले त्याचे विवरण प्रवचनकार रेव्हरंड पुणे ठिकाणाहून रेव्हरंड अभिषेक पारकर यांनी केले। सूत्रसंचालन रेव्हरंड राजकुमारी सिंग यांनी केले। भगवंताला प्रभू येशूने जे शब्द वधस्तंभावर उच्चारले त्याचे उपदेश केले।
नागरिकांना खेळण्यासाठी चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सावेडी उपनगर परिसरात क्रीडा संकुलाचा प्रकल्प हाती घेण्यात आलाय। गंगा उद्यानजवळ सुमारे 6 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे। या क्रीडा संकुलाचे काम वेळेत पूर्ण होईल असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केला। सध्या या संकुलाचे 30% काम पूर्ण झाले असून कामाला वेग देण्यात आला आहे। माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी आनंद आशिष प्रार्थना मंडळाच्या वतीने भव्य नवकार मंत्राचा सामूहिक जप करण्यात आला। येथील आराध्य जगताप यांच्या निवासस्थानी या जपाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भगवान महावीर यांच्याकडे अरुण जगताप यांच्यासाठी मनोभावे प्रार्थना करण्यात आली। गेल्या 28 वर्षांपासून अविचलपणे शहरात आनंद आशिष प्रार्थना मंडळाचे सामाजिक आणि धार्मिक उपक्रम सुरू आहेत। अहिल्यानगरच्या अव्वल ॲथलेटिक्स खेळाडू रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिड टाउनच्या सदस्य आणि सेंट थॉमस स्कूलच्या क्रीडा शिक्षिका उज्ज्वला राजे यांनी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यश संपादन करत सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई केली आहे। खेलो मास्टर गेम्स नॅशनल मध्ये नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या कॉमनवेल्थ ग्राउंड क्रीडा स्पर्धेत उज्ज्वला राजे यांनी महिलांच्या 45 ते 50 वयोगटात 200 मीटर धावणे स्पर्धेत सुवर्ण पदक तर 1000 मीटर धावणे स्पर्धेत रौप्य पदक पटकावत अहिल्यानगरचे नाव दिल्लीत गाजवले आहे। श्री रामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडिट सोसायटी ही छोट्या व्यापाऱ्यांची, उद्योजकांची आणि कष्टकऱ्यांची मेहनतीची ठेव आहे। या संस्थेच्या आणि सभासदांच्या हितासाठी या निवडणुकीत काम करण्याची संधी सभासदांनी द्यावी असे आवाहन सर्वसाधारण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विष्णू बन्सीलाल सारडा यांनी केले आहे। आपल्या पूर्वजांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, त्यात हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठे सहकार्य केले, त्यामुळे आज आपण निवांत जीवन जगत आहोत। मानवतेची बांधिलकी जपत हिंदू मुस्लिम भावांनी आणि मित्रांनी अधिक एकतेने नांदले पाहिजे, तर आपल्या देशाची अखंडता टिकून राहील असे मत सलीम चाऊस यांनी व्यक्त केले। इन्सानियत अभियान अंतर्गत खादिम मुल्लिम सलीम यांनी चाऊस यात्रेचे आयोजन केले होते। गुड फ्रायडे ख्रिस्ती धर्मियांनी श्रद्धेने आणि भक्तिभावाने पाळला। येशू ख्रिस्तांच्या बलिदानाचा आठवडा म्हणून हा दिवस ख्रिस्ती धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो, कारण याच दिवशी मानव जातीला तारण्यासाठी येशू ख्रिस्तांचे बलिदान याच दिवशी झाले होते। या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथील पहिली मंडळी अहिल्यानगर ह्यूम मेमोरियल चर्च, न्यू चर्च रोड अहिल्यानगर येथे चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले। लोकांनी उपासना करत आणि शांततेत वेळ घालवत आपल्या श्रद्धेची प्रचिती दिली। आज गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार, त्यानिमित्त अहमदनगर पहिली मंडळी काँग्रेगेशन D18च्या न्यू मेमोरियल चर्च मध्ये विशेष प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती। या प्रार्थना सभेमध्ये येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून जे 7 उद्गार काढले त्यावर पास्टर मनोज टेलोरे सोलापूर यांनी आपला विशेष असा प्रभावी संदेश दिला। संपूर्ण उपासना ही मंडळीचे आचार्य रेव्हरंड डॉक्टर सनी विशाल पाळक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या उपासनेची चोख व्यवस्था सुजित साळवे, सागर घोडके, अमोल काळे, राजेश सूर्यवंशी या तरुणांसह सर्व विश्वस्त मंडळांनी चोख व्यवस्था केली होती। आजच्या या उपासनेला जवळजवळ 5 ते 6 हजार लोक उपस्थित होते आणि विशेष म्हणजे सर्व या निमित्ताने आशीर्वाद देतात। मोदी सरकार हे जुलमी आणि हुकुमशाही प्रवृत्तीचे आहे। ईडीच्या आडून खासदार सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल करत आहे। याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी म्हटले आहे। तसेच मोदी सरकारने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचा वापर करून खासदार सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर जी कारवाई केली, हा प्रकार लोकशाहीला दाबण्याचा आणि आपल्या राजकीय असणाऱ्या सोनिया गांधी यांच्यावर केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी आंदोलन करण्यात आले। नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचे राज्य नेतृत्व सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या जयेंद्ररावजी वाघ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने
काल जो आमचे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते माननीय राहुलजी गांधी व राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी यांच्यावर जो काल ईडीने जो चार्जशीट अत्यंत अवमानकारक असा चार्जशीट दाखल केला, हा गुन्हा याच्यामध्ये कोणतेही याच्यामध्ये पुरावे नाही, याच्यामध्ये एव्हिडन्स नाही, काही नसताना त्यांच्यावर अन्यायकारकरित्या हा जो गुन्हा दाखल केला, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजपच्या मोदी सरकार आणि शहा सरकार यांच्याकडून होत आहे। खरं म्हणजे हे लोकशाही सरकार नसून हे मोदी सरकार आणि शहा सरकार हे दोन्ही हुकुमशाही हे चालवत आहे आणि या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आज आम्ही या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अत्यंत मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात आंदोलन केले आहे। तळपत्या होण्यामध्ये आमच्या तळपत्या भावना घेऊन आम्ही आज जनतेसमोर आणि या सरकारसमोर जात आहोत। सरकारला आम्ही एकच मागणी करत आहोत की हा जो आमच्या नेत्यावर जो बेकायदेशीर जो चार्जशीट दाखल झालेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा। ही आमची फक्त काँग्रेसवासियांची भावना नाही, तर ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे, सर्वसामान्य गरिबांची भावना आहे, सर्वांची भावना आणि इच्छा एकच आहे की आमच्या राहुल गांधी आणि सोनिया गांधीवर जो अन्यायकारकरित्या तुम्ही निर्णय घेत आहात ते निर्णय तुम्ही घेऊ नका। तुम्ही लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम करू नका, तुम्ही संविधान भंग करण्याचं काम करत आहात, तुम्ही ते करू नका, अन्यथा पूर्ण राज्यामध्ये नव्हे संपूर्ण हिंदुस्थानमध्ये देशामध्ये जलक्षोभ उसळला जाईल। याची तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सूचना करतो, याची नोंद घ्यावी। आणि पुन्हा एकदा तुमचं या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमचे जिल्हाध्यक्ष जयंतराव वाघ साहेब यांच्या नेतृत्वाखाली तुमचं या ठिकाणी जाहीर धिक्कार करतो आणि निषेध करतो। थांबतो। काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय राहुलजी गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने मोदी सरकारने जी सूडबुद्धीतून कारवाई केंद्रीय संस्थेला हाताशी धरून करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आज आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो आहोत। खरं तर अनेक प्रश्न देशामध्ये आहे, बेरोजगारी आहे, त्यानंतर स्त्रियांवरती अत्याचार असतील, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, अनेक प्रश्नाला बगल देऊन हे सरकार वेगवेगळे करत आहे। जातीमध्ये धर्मामध्ये भांडण लावण्याचं द्वेषाचं राजकारण हे सरकार करत आहे। आज या निमित्ताने आम्ही या मोदी सरकारचा, ह्या भाजप सरकारचा जाहीर निषेध करत आहोत। धन्यवाद। भाजप शासित केंद्र सरकारने काँग्रेस पक्षाच्या आमच्या सोनिया गांधी आणि आमच्या पक्षाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्यावर जे खोटे दोषारोपपत्र जे दाखल केले आणि नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्र कंपनीवर जे जप्तीची नोटीस आणली, याचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने धिक्कार करतो आणि ह्या जुलमी सरकारचा ह्या सरकारचा आम्ही 100% धिक्कार करतो, निषेध करतो आणि हे जुलमी सरकार हाणून पाडण्यासाठी काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचून हे जुलमी सरकार उलथवल्याशिवाय राहणार नाही, ही आज आम्ही संकल्पना या मनाची बाळगतो। कार्यालय ठिकाणी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज या ठिकाणी भाजप सरकार विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे। मित्रांनो, आमच्या राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांच्यावर हे सरकार, हे भाजप सरकार कसं जुलमी सरकार हे बघा कशा प्रकारे कोणला तरी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करीत आहे। आणि ह्या सरकारचं हेच काय, तुम्हाला एक उदाहरण द्यायचं ठरलं तर जाती तेढ निर्माण करणं। याची विशेष बाब म्हणजे आमच्या राहुरी तालुक्यामध्ये शिवाजी महाराजांची विटंबना झाली। विटंबना होऊन हे सरकार राज्यात भाजपचं आहे, देशामध्ये भाजपचं आहे आणि ते काय म्हणतात आमचं शिवरायांचं सरकार आहे। हे सगळं असतानासुद्धा अजूनसुद्धा राहुरीच्या या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केलेला आरोपी अटक होत नाही। त्या ठिकाणी राहुरीत सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आरोपी अटक व्हावा म्हणून उपोषण केलं। मला सांगण्याचा अर्थ असा की हे सरकार बघा तुम्ही का शिवरायांचं म्हणतं, किती खोटं बोलतं, शिवरायांचं सरकार आहे म्हणतं आणि शिवरायाची विटंबना होत असताना सुद्धा आरोपी अटक करत नाही। याचा असाच यांचा उद्योग चालू आहे। आणि हेच आपण जर पाहिलं तर दिल्लीमध्ये सुद्धा दिल्ली सरकार काही नसताना ईडीचा वापर करून जे सर्वसामान्य जनता आहे यांना अडकवण्याचं काम या ठिकाणी करत आहे। यांचा निषेध करण्यासाठी भारत यांच्या व आमचे जिल्हाध्यक्ष जयंतजी वाघ यांचा समवेत
ठिकाणी जिल्हा कार्यालयासमोर आंदोलन करीत आहे व भाजप सरकारच्या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अपील प्रकरणांवर ई-सुनावणी प्रक्रियेला अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात प्रारंभ करण्यात आला। या माध्यमातून जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वाद, हक्क नोंदी, फेरफार जिल्हाधिकारी यांच्या दालनात प्रलंबित असलेल्या दुरुस्ती तसेच मालकी हक्काच्या प्रकरणांवर आता ऑनलाईन पद्धतीने सुनावणी होणार आहे। ई-सुनावणीमुळे महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे। आधुनिक माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक बदल घडवून आणणे काळाची गरज आहे। याच विचारातून अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शहरात रोड टू कोड हा उपक्रम शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे, असे युनेस्कोचे IITचे मार्गदर्शक टीम कुर्टिस म्हणाले आहेत। दातरंगेमळा येथील पुणेश्वर महादेव मंदिराच्या वतीने 19 ते 26 एप्रिल दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। या अखंड हरिनाम सप्ताहाचे हे 20वे वर्ष असून या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मढी तालुका पाथर्डी येथे उत्साहात आणि धार्मिक एकोप्याने साजरी करण्यात आली। विविध धर्मीय समाज बांधवांनी प्रचंड गर्दी केली होती आणि दिगंबर खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली हजारोपेक्षा जास्त लोकांची मिरवणूक काढण्यात आली होती। तसेच या मिरवणुकीत विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मढी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर या गावामध्ये 14 एप्रिल रोजी सर्व धर्मसमभाव अशा दोन छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती यावेळी काढण्यात आली। या जयंतीमध्ये सर्व धर्मातील दलित, मुस्लिम, आदिवासी, भटके या गावातील सर्व जातीचे लोक एकत्रित येऊन हा उत्सव मोठा धूमधडाक्याने साजरा करण्यात आला व सगळ्यात जास्त महिला या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन त्यांनी आनंद उत्सव नाचून गाणे गाऊन आनंद उत्सव साजरा करून केला व छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवाच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातून काढून मोठ्या आनंदाने हा कार्यक्रम करण्यात आला। नंतर भोजन ही या कार्यक्रमात देण्यात आलं आणि या भोजनात सर्व जाती धर्मातील कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।